तर मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. त्याचप्रमाणे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात. तर मालिकेमध्ये पुढे येणाऱ्या होळी स्पेशल भागांमध्ये काव्या तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल खूप मोठा खुलासा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्याचा आणि जीवाचा आधीपासूनच एकमेकांवर प्रेम होतं. याबद्दल आता काव्याच्या आईला समजलेलं आहे. आता नात्याचा गुंता कसा सोडवायचा हा प्रश्न मात्र शारदासमोर उभा आहे. काव्या मात्र पार्थसोबत डिवोर्स घेण्यासाठी चांगलीच मागे लागली आहे आणि ती नंदिनीला सुद्धा सांगत आहे की तिने सुद्धा जीवासोबत डिवोर्स घ्यावा, पण नंदिनी तिला साफ नकार देत आहे आणि त्यामुळेच काव्या नंदिनीवरती खूपच जास्त नाराज झालेली आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर होळी स्पेशल भागांमध्ये आपल्याला असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे की काव्याला सगळ्यात आधी जीवाला रंग लावायचा असतो. त्यासाठी ती जीवाच्या दिशेने जातच असते. तेवढ्यातच त्या ठिकाणी नंदिनी येऊन जीवाला रंग लावते आणि हे पाहून काव्याचा मात्र संताप होतो आणि तिथून ती रागाने निघून जाते आणि मग तिथे पार्थ काव्याला रंग लावण्यासाठी येतो. काव्या मात्र पार्थला नकार देते आणि मग तिथून ती निघून जाते आणि मग पार्थला या गोष्टीचं वाईट वाटतं की जे काही झालं ते आणखीनच काव्या विसरू शकली नाही आणि तिला या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं या गोष्टीचा तो विचार करत असतो. आणि दुसरीकडे रम्या एक प्लॅन करत असते की होळीच्या दिवशी काव्याला भांग कशी पाजायची जेणेकरून ती होळीमध्ये धिंगाणा घालेल, जेणेकरून ती सगळ्यांच्या नजरेतून उतरेल. आणि मग ठरल्याप्रमाणे काव्या रम्याला होळीच्या दिवशी भांग पाजते आणि मग काव्या सगळ्यांच्या समोर नशेमध्ये जीवाचा आणि तिचं आधीपासून प्रेम होतं हे सगळ्यांना सांगते आणि हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर अशा प्रकारे काव्या तिच्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल केलेला हा खुलासा तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की कळवा.